पुन्हा एकदा बॉलला फक्त आणि फक्त फ्लिक केल्या, दिशा दाखवली चेंडूला. थोडंसं सास पडलेत बघा तिथे, थोडंसं सांभाळायचं. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा फक्त फक्त इथे पूर्ण झाल्यात. 2 धावा इथे धावफलकेवरती ऍड होतील. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि खूप चांगला झेल इथे टिपलाय. टिप स्क्वेअर लेग वरती मोहन आहेत आणि त्यांच्याकडून चूक होत नाहीये. मंत्र मोहन करणारा हा झेल त्यांनी देखील टिपलाय. व्हॉट अ कॅच. पकडा कॅच, जिंका मॅच. कारण खूप चांगली बॅटिंग करत होते संजय. त्यांच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहिला. ते फ्लिक ऑफ द रिस्ट खूप चांगली त्यांची आहे. मनगटातली ती ताकद प्रचंड पाहायला मिळत होती. पण गोलंदाजाचं देखील कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. मारुती गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. सातत्याने त्यांच्यावरती हल्ला चढवला जात होता, पण आपल्याकडे असलेली आपली ताकद, आपल्या स्ट्रेंथ वरती कार्य त्यांनी देखील केलं. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवरती मारुती आणि धावा झाल्यात धावफलकावरती. आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती झाल्यात. व्हॉट अ कॅच. अजून एक अप्रतिम झेल. बॅक टू बॅक विकेट्स इथे मिळतात. मारुती यांना देखील पहिल्या चेंडूवरती बाद झालेत, विजय आलेत आणि इथे विजय संपादित करू शकलेले नाहीयेत. स्ट्रोक चांगला होता, पण थोडासा मिस टायमिंग पाहायला मिळाला आपल्याला. आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन चांगलं होतं, पण टायमिंग अप्रतिम नव्हता तिथे. टायमिंग थोडासा चुकला आणि अजून एक चांगला झेल टिपला. बघा, या कॅचेस पकडणं खूप कठीण आहे. त्यात रबर बॉल जेव्हा आपण पाहतो ना, एक वेगळं आव्हान असतं. तो चेंडू अगदी ट्रॅव्हल देखील होतं, हाताला लागल्यानंतर तो वेव्ह देखील होतो हवेमध्ये. बराच वेळ हवेमध्ये असला ना की तो चेंडू अगदी डिव्हिएट होतो, वेव्ह होतो, जागा बदलतो चेंडू. आणि तशा परिस्थितीमध्ये ती कॅच पकडणं खूप कठीण कार्य असतं. आणि ते कठीण कार्य जो सोपं करून दाखवतो त्यालाच लेजंड म्हटलं जातं आणि त्याला एक चांगला खेळाडू म्हटलं जातं. आणि चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही संघांनी केलाय. षटकार देखील पाहिलेत, पण बॅक टू बॅक विकेट्स देखील पाहिलेत. आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघूयात आजच्या दिवसाची ही पहिली विकेट हॅट्रिक मारुती यांच्या नावावरती लागते का. 2 विकेट्स बॅक टू बॅक मिळवल्यात. नवीन बॅटर वैभव आलेत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. गोलंदाज मारुती गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिलाच षटक फेकत असताना षटकार नक्की झाला, पण त्या षटकारानंतरचा तो कमबॅक त्यांचा उल्लेखनीय राहिलाय. विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज. पुढचा बॉल यॉर्करचा वापर केला. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. हे एक्झिक्युशन करणं खूप कठीण असतं. हा चेंडू फेकणं खूप कठीण असतं. त्या मागे लागतो तो सराव, ती मेहनत. तो सराव दिसतोय, ती मेहनत दिसते आणि अनेक वर्षांचा तो अनुभव देखील दिसतोय. शेवटच्या चेंडूवरती अगदी गोलंदाजाकडे असलेलं ते ब्रह्मास्त्र मानलं जातं. ते ब्रह्मास्त्र देखील फेकलंय. धावा झाल्या धाव फलकावरती 10.
आणि राजा जाधव आपल्याला विनंती आहे, आपण आपला फोन घेऊन जा प्लीज. भरपूर फोन येतात आपल्याला. पाच चेंडूचा खेळ झालाय. 23 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल टू गो. बॉलरचं नाव सांगा प्लीज. षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि धावा लागल्या 24 धावफलकावरती. बॉलर नेम
धावा झाल्यात 38 धावा झाल्या धावफलकावरती. 38 ऑन द बोर्ड. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूयात किती धावा बनतात. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, बराच वेळ चेंडू हवेमध्ये जज होतोय आणि थोडंसं मिसकॅल्क्युलेशन, थोडीशी जजमेंट चुकली आहे आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. धावा झाल्यात 41 धावफलकावरती. 41 ऑन द बोर्ड. बघा काय अप्रतिम षटक फेकलंय. या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. 41 धावा एकूण झाल्या धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. बघा पहिल्या षटकामध्ये आल्यात 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 14, तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 13 आणि चौथ्या षटकामध्ये आल्यात 4.
बघा पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, मग डबल, मग डॉट, मग परत सिंगल आणि मग परत डॉट बॉल. ठीक आहे. शेवटच्या चेंडूवरती धाव आहे, डॉट बॉल नाहीये. 42 झाल्यात, 5 आल्यात, 42 धावा झाल्या धाव फलकावरती. अगदी ते थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालं होतं आमच्या गुणलेखकामध्ये की येस सर कॅप. बेचाळीस धावा झाल्यात, 42, 42. सर काय कन्फ्युजन असेल तर आउट झालेले बॅटर येऊ शकतात त्वरित, हरकत नाही. कांजूर संघ जर काही कन्फ्युजन असेल तर आउट झालेल्या बॅटरला आपण पाठवू शकता. बघा पहिल्या षटकाच्या अखेरीस 10, दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 14, तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 13 आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस 5 धावा आल्यात. सामना सुरू करूयात आपण. मॅच ऑन. राऊंड विकेट मारा करतात. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, झेल टिपलाय पॉइंट रिजन वरती आणि विकेटचं होत आहे इथे पतन. हो युटी इट्स आउट. खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 2 to go. 47 झाल्यात. बघत किती धावा बनवतात. 47 ऑन द बोर्ड आणि
किती धावा बनवतात त्यावरती आता इथून मॅचचा मोमेंटम सेट होईल असं म्हटलं जातं. पहिली इनिंग म्हणजे मॅचचा टोन सेट करणं. यावेळी स्लोअरचा वापर केला, पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न, खेळाडू येतात. यावेळी थोडंसं जजमेंट चुकलंय. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. बघा चेंडू जातोय का सीमेरेषे पार, नाही गेलाय. चांगली फिल्डिंग. धावा मिळाल्या, तिथे 2 धावा नक्कीच मिळतील. त्या 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे 49 धावा धावफलकावरती, 49 ऑन द बोर्ड. आणि शेवटचा चेंडू या षटकामध्ये, या इनिंग मधला हा शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. चांगली बॉलिंग केली बघा. शेवटचं षटक म्हटलं जातं ना की नेहमी हानामारीचं, अगदी आक्रमण करण्याचं ते शेवटचं षटक असतं. शेवटच्या षटकामध्ये देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला प्रयत्न होतो. तो इंटेंट दिसतो आपल्याला मोठ्या फटक्यांचा, पण त्यामध्ये ते यश मिळत नाहीये, ते सक्सेस मिळत नाहीये. कारण गोलंदाजी देखील तेवढी चांगली होते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स, 49 धाव फलकेवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन रिजन वरती, क्रॉस बॅटने खेळलेला हा फटका, डीप मिड विकेट वरती, खेळाडू तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय, फेकी स्ट्रायकर एंडला, आणि इथे अबाक्याच्या बाहेर फेकी झाली आहे. बॅकअप केलाय, अप्रतिम बॅकअप करण्यात आलाय आणि विकेटचं पतन. फक्त 2 धावा मिळतील. धावा झाल्यात 51 धावा झाल्यात धाव फलकावरती, आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष असणार आहे.
बॉलर्स ने यानंतरची मॅच असेल दोन्ही संघांमध्ये. त्या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे की आपण रिपोर्टिंग करायची आहे. अग्रिकोळी भाईंदर आणि बेलापूर 11 बेलापूर दोन्ही टीमचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. चला तर मग आपण टॉस करून घेऊयात. नाणेफेकीचा कौल झालाय आणि भाईंदर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. जिंकण्यासाठी लक्ष आहे 52 धाव्यांचं लक्ष. पुढचा बॉल बॅटफुटवर जाऊन पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. हलकीशी बॅटची काढा लागली. यष्टीरक्षक देखील तेवढेच चातुर्य आहे यष्टीरक्षकाकडे देखील आपण पाहतोय. खूप चांगले यष्टीरक्षक. एक मोठं अस्त्र असतं क्रिकेटमध्ये फिल्डिंग करणं आणि मुख्य अस्त्र म्हणजे तर ते यष्टीरक्षण असतं. अगदी असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये एक कॅप्टन मैदानात असतो तर दुसरा कर्णधारासारखाच एक व्यक्ती तो यष्ट्यांच्या मागे उभा असतो कारण त्यांना तिकडून ते सगळे अँगल्स पाहता येतात.
चांगलं क्षेत्ररक्षण करता येतं, बॉलर्सला टीप देता येतात की बॅटर कशी बॅटिंग करतोय, कुठल्या मेरिटवरती खेळतोय, फुटवर्क काय चालू आहे, आणि या सगळ्यांचा तालमेल मागून यष्टीरक्षक अगदी सातत्याने प्रत्येक फिल्डरची ती फिल्डिंग सेटअप कुठे केलाय, जर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, कुठे सेट केलेत, कशी बॅट चालली आहे, फुटवर्क कसा चाललाय, बॅटिंग कशी होत आहे, हे सगळं पाहण्याचं सगळ्यात चांगली जागा ती यष्टीरक्षकाची असते. पुढचा बॉल यावेळी देखील पिचिंग चुकीची, वाईट बॉल येतोय. पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय पुष्कर काटे साहेबांना, आणि स्कोरलेग पंचाच्या भूमिकेत देखील पुढचा बॉल यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, त्यावरती एक लॉफ्टर स्ट्रोक आपण पाहिला, तो देखील थोडासा क्रॉस बॅटने खेळण्यात आला. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. थोडंसं संत गतीने आपण इथे आता सामने पाहतो, दुपारची वेळ आणि त्या दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं संत गतीने इथे क्रिकेट सुरू आहे. विनोदांच्या बॅटमधून त्या 2 धावा आल्या, त्या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे, धावा झाल्या धावफलकेवरती 19 धावा झाल्या धावफलकेवरती, 19 ऑन द बोर्ड. पण मॅच ही देखील चुरशीची होणार आहे, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. 19 धावा धावफलकेवरती, 52 धावांचं लक्ष आहे, आणि बघूयात कुठला संघ इथे आपलं वर्चस्व दाखवतोय, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये हलकसं परिवर्तन, पुल करण्याचा इथे देखील प्रयत्न, बॅटची हलकीशी काढा लागते आणि चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे, एका धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे, धावा झाल्या धावफलकावरती 20, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकेवरती. जे आवश्यक आहे ते घडतंय मैदानात, म्हणजे आपण पाहिलं 52 धावेचं लक्ष, अगदी 10.4 ची सरासरी मेंटेन करण्याची आवश्यकता, आणि तशी मेंटेन होते. 10 ची सरासरी आतापर्यंत इथून मेंटेन झाली आहे. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता, म्हणजे पुन्हा एकदा 10.02 ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. ते बघत ती मेंटेन होते का. दुपारच्या सत्रामध्ये आपण नेहमी पाहतो ना की अगदी सकाळचं सत्र असतं, त्या सकाळच्या सत्रामध्ये आपण भरपूर धावा बघतो, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या धावा थोड्याशा कमकुवत होतात, दुपारच्या सत्रामध्ये देखील त्या धावा थोड्याशा कमकुवत व्हायला पाहायला मिळतात आपल्याला, पण मॅचेस रंगतदार होतील यातही मात्र शंका नाहीये. गोलेली संघ जो अगदी थेट मेगा फायनल मध्ये पोहोचलाय, त्यांचं देखील स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला देखील संघ फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघत आता इथे काय घडतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय वारंवार सातत्याने ना शॉर्ट पिच चेंडूंचा वापर केला जातोय, आणि त्या शॉर्ट पिच चेंडू यांना काउंटर करण्यासाठी प्रत्येक बॅटर येतोय, तो थोडासा हुक करण्याचा, पुल करण्याचा प्रयत्न होतो, पण तो मिस टायमिंग होतात. मोठे फटके थोडेसे वंचित राहिले. अगदी पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आलेत, पण त्यानंतर दुसरं षटक चांगलं फेकलं, मॅक होतं दुसऱ्या षटकामध्ये. फक्त 7 धावेंचं ते दुसरं षटक होतं. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. बॉलर्स नेम विजय. थँक्यू. विजय आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. मॅच अजूनही बॅलन्स पाहायला मिळते, दोन्ही दिशेला मॅच अगदी बॅलन्स आहे. 17 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण. मॅच जिंकण्यासाठी चेसिंग कंपल्सरी, याची देखील आपण नोंद करून घ्या. पुढचा बॉल अगदी पुढ्यातला चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न. टाइम झालाय का व्यवस्थित, चेंडू चाललाय का सीमारेषे पार, प्रयत्न चांगला केला चेंडूचा आणि हाताचा संपर्क देखील झालाय, पण धावा किती मिळणार आहेत. धावा मिळतील इथे पूर्ण 6 धावा मिळणार आहेत, कारण अगदी चेंडूचा आणि हाताचा संपर्क झाला, आणि त्यानंतर तो हाताचा कलाम लावणं, ते हाताची मूठ बंद करणं, ते देखील तेवढंच गरजेचं असं, तसं झालेलं नाहीये. आणि चेंडू आदळलाय पडद्यावरती, म्हणजे मिळाल्यात किती तर 6 धावा मिळाल्यात. पण नुकतंच चर्चा केली होती की दुसऱ्या षटकामध्ये ते मोठे फटके वंचित राहिले, लगेच बॅटरनी ते ओळखलं, बॅटचा ब्लेड ओपन केला, फेस ओपन केला आणि एक मोठा फटका वसूल केला. यावरती टायमिंग थोडंसं मिस टायमिंग होतं, व्यवस्थित टाइम झाला नव्हता, एलिव्हेशन भरपूर मिळालं, तो अंतर कापू शकलेला नव्हता, प्रयत्न चांगला झाला, पण पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट आणि त्यामध्ये त्या कॅचेस पकडणं खूप कठीण कार्य असतं. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळेस पाहतो की चेंडू देखील थोडासा मोठा असतो, त्यानंतर तो हातामध्ये ग्रिप चांगला होतं, पण टीचा बॉल तो ग्रिप होत नाहीये, त्यामुळे ती गोलंदाजी करणं देखील कठीण आहे, ते कॅचेस पकडणं देखील तेवढंच कठीण आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पण बघा गोलंदाजाचा हा कमबॅक बघा, गती चांगली होती पण लाईन चुकीची होती, लन चुकीची होती. व्हाईट बॉल येतोय, अवंत स्वरूपाची अजून एक धाव खात्यामध्ये ऍड होते. धावा झाल्यात 28 धाव फलकेवरती. 16 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण अजूनही पाहायला मिळते आपल्याला जिंकण्यासाठी.
पुढचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, फिंगर्स देखील हलकेचे रोल केले, टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा कट बाहेरच्या दिशेला निघून जातोय. चांगली बॉलिंग, व्हेरिएशन याचीच आपण सातत्याने खूप वेळेस चर्चा केली की बॉलर्सकडे काय हवंय. आपल्याकडे तो वेगवान चेंडू हवा, एक स्लोवर वन हवा, एक चांगला यॉर्कर असायला पाहिजे, एक कट होणारा चेंडू देखील असायला पाहिजे आणि ते सगळेच व्हेरिएशन्स विजय आतापर्यंत वापरतात. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक, षटकारानंतर वाईड आणि त्यानंतर डॉट बॉल. शॉर्टपिच चेंडू आहे, यावेळी देखील बॅकफुटला गेलेत. कव्हर रिजनच्या डोक्यावरून चेंडू फेकण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग केली आहे. संघासाठी 2 धावा नक्कीच सेव्ह केल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. अप्रतिम फिल्डिंग आणि हाच तर तो अनुभव असतो की बघा चेंडू टप्पा पडलाय आणि टप्पा पडल्यानंतर आपण म्हणतो ना रेनी सीझन, आणि त्या रेनी सीझन मध्ये तो टीचा बॉल, ते चॅलेंजेस, तो चॅलेंज असा आहे की टप्पा पडल्यानंतर खूप जास्ती उसळी घेतं. त्यांना माहित होतं चेंडू उसळी घेणार आहे, फक्त मैदानात ठेवणं आपल्याकडे कार्य आहे आणि त्या मैदानात ठेवल्या, 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात. आणि असे छोटे छोटे एफर्ट्स हे खूप काउंट होतात, कारण अगदी आपण जेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतो, 6 चेंडू 12 राहिल्यात, 14 राहिल्यात, त्यावरती ह्या वाचवलेल्या 2 धावा देखील खूप उपयुक्त असतात. आणि तसंच काहीतरी घडतंय मैदानात. चांगली फिल्डिंग, 30 धावा धावफलकावरती झाल्यात, 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी होत आहे. अगदी तो स्पॉट आहे ना, तो स्पॉट मिळालाय. गुड लेंथ आणि 4 ते 6 मीटरची लेंथ आपण म्हणतो ना खेळपट्टीवरती, तो स्पॉट मिळालाय. चांगली बॉलिंग होत आहे. डॉट बॉल येतोय. 1 टू गो, शेवटचा चेंडू अजून शिल्लक. पुढचा बॉल यावेळी देखील लीव्ह केला आणि येस, इट इज अ गुड बॉल. अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी विजय करून दाखवतात. शेवटचा चेंडू देखील डॉट येतोय. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या 30 धावफलक्यावरती. समीकरण बघा, षटकार आला, षटकार आल्यानंतर गोलंदाजाला देखील माहित होतं आता इथून मला तो षटकार कव्हर करणं, असं म्हणतो ना आपण अनेक वेळेस ग्राउंड मध्ये, मैदानामध्ये, की तो षटकार आलाय, आता इथून चांगले चेंडू फेक, 2 ते 3 चेंडू शिल्लक आहेत, त्यावरती सर्वस्व झोकून दे, आणि झोकून दिलाय विजयांनी. चांगली गोलंदाजी केली, धावा झाल्या 30 धावफलक्यावरती, 12 चेंडू आणि 22 धावेचं अजूनही समीकरण आहे. मॅच बॅलन्स आहे, बॅलन्स पाहायला मिळतो अजूनही आपल्याला. 22 धावांचं समीकरण, 11ची सरासरी ती मेंटेन करावी लागणार आहे. 11ची सरासरी जास्ती मोठी नाहीये, पण बघा इथून थोडंसं वादळ ते देखील साथ देत आहे का, थोडासा पाऊस देखील तसं वातावरण झालंय, आणि जर पाऊस आला तर मग गोलंदाज अगदी वर्चस्व दाखवतात त्या पडणाऱ्या पावसामध्ये. तसं काहीतरी घडतंय का की त्या अगोदर चेस होत आहेत, कारण हे सगळे कॅल्क्युलेशन्स करणं आपल्याला खूप गरजेचे आहेत. क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं तो फक्त बॅट आणि बॉलनी नाही, ती फिजिकल फिटनेसनी नाही, तर अगदी 2 डोळ्यांच्या मध्ये असणारा ते मस्तिष्क आणि त्याच्यामध्ये चालणारा तो हा खेळ आहे. तो मेंटल टफनेसचा जास्ती खेळ असतो. 12-22चं समीकरण, अगदी पुल करण्याचा इथे देखील प्रयत्न केला होता आणि खूप चांगली फिल्डिंग होते. इथे देखील बॅकअप करण्याचा प्रयत्न राहिला. 2 खेळाडू होते काव कॉर्नर वरती आणि लॉंग ऑन वरती, दोघांनीही प्रयत्न केलाय. चांगली फिल्डिंग केली आहे आणि यष्टीरक्षक स्वतः आले चेंडूच्या खाली गॅदर करण्यासाठी. 2 धावा इथे देखील मिळतील. प्रत्येक धाव बघा किती महत्वाची आहे, प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. दोन्ही टीम्सला माहिती आहे की इथून एखाद दुसरी झालेली चूक मॅच आपल्या हातातनं निसटू शकते. गोलंदाज वैभव आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, 50+ म्हणजेच काय तर 11 चेंडू आणि 20 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. पुढचा बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, तर चातुर्य गोलंदाजाकडे देखील पाहायला मिळते आपल्याला. खूप चांगली बॉलिंग, जिथे षटकार येऊ शकत होता पण एक धाव नक्कीच झाली आहे. ते एक धाव देखील संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावा झाल्यात धावफलकेवरती, 33 धावा आता झाल्यात धावफलकेवरती. मोठा फटका मारू देत नाहीयेत गोलंदाज देखील, तेवढी चांगली गोलंदाजी करून आपल्याला दाखवतात. आणि ती गोलंदाजी करत राहणं, ते सातत्याने ते पूर्ण 6 चेंडू चांगले फेकणं गरजेचं आहे, कारण एखाद दुसरा चांगला फटका, एखाद दुसरा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण करू शकतं. चांगली बॅटिंग होते दोन्ही दिशेला. डॉट बॉल कमीत कमी खेळण्याचा त्यांचा देखील प्रयत्न राहिलाय. अगदी षटकार आला नाहीये, चौकार आला नाही, तरी सिंगल डबल हे ऑन ठेवलेत, चालू ठेवलेत. पुढचा चेंडू यावेळी देखील थोडासा मिसॅमिक स्ट्रोक, गतीमध्ये इथे परिवर्तन केलं होतं. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होते. जलद गतीने खेळाडू निघालेत, 2 तर पूर्ण झाल्यात. थोडंसं सास पडलंय, चेंडू शोधण्याचा प्रयत्न इथे केलाय, चेंडू मिळालाय, 3 धावा पूर्ण झाल्यात. आणि हे कॉम्बिनेशन आपण म्हणतो ना, हे समीकरण इथे काय घडतंय हे बघा, काय घडलंय. चेंडू मिळाला होता आणि तरी देखील तो पुन्हा एकदा निसटला हातात ना. आता 3 धावा पूर्ण झाल्यात, 3 धावा पूर्ण झाल्यात. पंचाचा निर्णय येणं गरजेचं आहे. 4 झाल्यात. येस सर, 4ही गृह्य धरल्या जातील, 3च मिळतील. ओके ओके.
3 धावा मिळणार आहेत. सर थोडं होल्ड करा. पंच राजे जाधव सर या आपण. चला चला विनंती असणार आहे जयवंत सर आणि नितीन सर आपण मैदानात जाऊ नका. पंच डिसिजन घेतील. प्लीज आपण मैदानात जाऊ नका. पंच डिसिजन घेतील. दोन्ही पंचांना विनंती असेल बघा. मी अपील तुम्हाला सांगतो. अपील अशी आहे आपल्याकडे नियम असा ठेवलाय की बॉल जर मिळाला नाही जर शोधत राहिले चाचपडत राहिले तर 3 धावा डिक्लेअर आहेत त्या मिळतील पण 3हून अधिक मिळू शकत नाहीये. पण समोरच्या संघाचा कॉल असा आहे त्यांचा आक्षेप असा आहे की चेंडू मिळाला होता फेकी करताना त्यांच्या हातातनं पुन्हा एकदा चेंडू निसटला त्यामुळे आम्हाला त्या 4 धावा हव्या आहेत. आता पंच काय डिसिजन घेतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. नितीन सर आपण देखील प्लीज मैदानाच्या बाहेर या. चला पंच आता डिसिजन घेतील. 3 धावा तर आहेत नक्की आणि 4थ्या धावेसाठी इथे अपील केली जाते. बघूयात काय सांगतायत पंच आपल्याला. तीनच धावा आहेत सर. ठीक आहे या नितीन सर बाहेर या आपण प्लीज. विनंती आपल्याला सहकार्य करा. या सहकार्य करा. चला पाणी नाही त्वरित प्लीज. धावा झाल्या 36 धाव फलकेवरती. नऊ चेंडू आणि 16 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. 36 धावा झाल्यात धाव फलकावरती. 9 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण अजूनही असणार आहे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. प्रचंड वेग गोलंदाजाकडे त्या वेगाचा वापर केलाय. 9 चेंडू आणि 16 धावेंचं समीकरण असताना डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी उंचपुरे गोलंदाज आहेत वैभव आणि त्या उंचीचा पुरेपूर वापर होतोय. अगदी 5 फूट 10 ते 11 इंचाची ती उंची आणि त्यानंतर तो हात वरती जातोय म्हणजे जवळपास 6-6.5 फुटावरून तो चेंडू रिलीज होतोय आणि तो खेळणं देखील तेवढंच कठीण आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग केलाय. काय अप्रतिम गोलंदाजी होते योग्य त्या टप्प्यावरती आणि योग्य त्या वेळेवरती ती गोलंदाजी होते. बॅक टू बॅक आलेले डॉट बॉल्स. आता इथून थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर नक्कीच क्रिएट करणार आहेत. तो प्रेशर आलाय तो दडपण आलाय आणि त्या दडपणाला झुगारून आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अजूनही 16 धावेचं समीकरण. 7 चेंडू आणि 16 धावा जिंकण्यासाठी अजूनही हवेत. पुढचा बॉल पुढे सरसावलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. खेळाडू तैनात उभा आहे आणि यशच्या हातामध्ये चेंडू विस्मवतोय. आपला दम तोडतोय हातामध्ये. लॉंग ऑफच्या खेळाडूच्या विकेटचं होतंय पतन आणि हेच तर ते दडपण होतं आणि ते दडपण इथे तो रिलीज शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. विकेटचं झालंय पतन. शेवटचे 3ही चेंडू आलेत डॉट आणि अशाच प्रकारे समीकरण 6 बॉल जिंकण्यासाठी हव्यात. अजूनही 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावा जिंकण्यासाठी. पहिली मॅच देखील आपण पाहिलेत. ते पहिली मॅच देखील अशीच क्लोज झाली होती. अगदी 1 चेंडू आणि 4 धावेंवरती तो सामना येऊन ठेपला होता. इथे धावा बनवले होते 52 आणि त्या 52 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलं होतं. त्या 52 धाव्यांचं लक्ष ठेवलं आणि कुठेतरी असं वाटतंय की त्या धावा कमकुवत होत आहे की नाही पण आपल्या गोलंदाजीने त्या धावा कमकुवत नाहीयेत हे सिद्ध करून आतापर्यंत या संघाने आपल्याला दाखवलंय. या पुढची मॅच ती देखील तेवढीच रंगतदार होईल यात ते मात्र शंका नाहीये.
6 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. बघूयात गोलंदाजी ट्रॅकवरती कुठल्या गोलंदाजाचा वापर होतोय. दिलीप येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. संघाचे कर्णधार आहेत. संघाचं नेतृत्व त्यांनी केलंय आणि आता इथून त्यांना तसंच काहीतरी करून दाखवावं लागणार असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की कर्णधार कॅप्टन एक असं व्यक्तिमत्व असतं जो अगदी समोरून लीड करून आपल्याला दाखवतो. खेळ कसा करायचा तो आपल्याला करून दाखवतो आणि तसा खेळ आता त्यांना करावा लागणार आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. त्या 16 धावांचं इथे संरक्षण होतंय का की त्या 16 धावा इथे बनतायत बॅटनी. कारण 16 धावा बनणं देखील तेवढं कठीण नाहीये. 16 धावा बनणं देखील कारण रबर बॉल आपण पाहतोय, मॉन्सून क्रिकेट पाहतोय आणि त्यामध्ये व्यवस्थित बॉल फक्त बॅटला अदळला ना तरी देखील षटकार जाऊ शकतोय. पहिले 3 चेंडू ते महत्वाचे आहेत. त्या पहिल्या 3 चेंडूंवरती एखाद दुसरा षटकार किंवा चौकार आला तर मॅच मध्ये संजीवनी देणारा तो षटकार किंवा चौकार असू शकतोय. दोन्ही टीम्स मॅच बॅलन्स आहे. मॅच कुठेही जाऊ शकते पण आपण कुठेही जाऊ नका. आपण सामना एन्जॉय करा, मॅच पाहत राहा. आमच्या घर बसल्याचे प्रेक्षक एन्जॉय करत असतील. जर तुम्हाला कंटेंट आवडलं असेल, मॅचेस आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला देखील तसा प्रतिसाद द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या GTC वाहिनीला. की डोंबिवली म्हटलं की GTC याचा उल्लेख होतो आणि GTC म्हटलं की डोंबिवली हा उल्लेख असतोच. जवळ मॅचच्या दिशेने 6 चेंडू आणि 16 धावा. पहिला बॉल बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. खेळाडू तैनात आहेत. चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का आणि स्वतः अगदी डीप पॉइंट वरून चेंडू घेऊन गेलात आणि असंच काहीतरी ही कमिटमेंट असणं बघा गरजेचं आहे. हे सगळेच 50+ खेळाडू आहेत. हे 50+ खेळाडू देखील असा खेळ करून आपल्याला दाखवतात. 5 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण मॅच मध्ये अजूनही. दिलीप गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. फेस करण्यासाठी दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय. सॅकिंग एंडला नंदू आहेत. बघत नंदू कशी बॅटिंग करतायत. नवीन बॅटर आहेत आणि नवीन बॅटरला इथून त्यांना देखील माहिती आहे की अगदी 15 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी 2 धावा घेणं हे गरजेचं आहे. खराब चेंडू मिळाला तर त्यावरती अटॅक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये. फटका. एलिव्हेशन जास्ती मिळालंय. अंतर कापू शकलेलं नाहीये. गोलंदाजाने देखील भरपूर अंतर कव्हर केलंय. 2 धावा मिळतील का तर मिळाल्यात. 2 धावा इथे मिळाल्यात. बॅकअप झालाय आणि 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावांचा विचार केला तर धावा लागल्या धावफलकावरती 39 धावा. 39 ऑन द बोर्ड. 4 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. 4 चेंडू 13 धावा. आता इथून ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. बघूयात. पुढचा बॉल बॅकफुटला गेलाय. बॅकफुटला जाऊन अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा खूप चांगली फिल्डिंग. अंडर द आर्म थ्रो केलाय पण काही योग्य दिशेला केलाय. अप्रतिम. वाह काय खेळ हा क्रिकेटचा. अगदी मागच्या चेंडूवरती जेव्हा ती फिल्डिंग केली ना तिथे थोडंसं शोल्डरला ती दुखापत झाली की काय आणि थोडंसं ते वॉर्मअप करत होते पण त्यानंतर अंडर आर्म देखील थ्रो बघा अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये. हो वेगळं काहीतरी नाविन्यपूर्व काहीतरी आपण पाहतोय. चला यापुढची जी मॅच असणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल आगरी कोळी भाईंदर आणि बेलापूर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स प्लीज आपण रिपोर्टिंग करा. बेलापूर 11 संघाचे कॅप्टन कुठे असेल आपण अच्छा आहेत ओके. तीन चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. पुढचा बॉल यावेळी झालं का चांगलं कनेक्शन. चेंडू हवेमध्ये. 2 खेळाडू येतात चेंडूच्या खाली. एका खेळाडूनी पकडण्याचा कॅच प्रयत्न केला होता नक्की पण कॅच नाही पकडली आहे. 2 धावा इथे देखील मिळणार आहे. मॅच क्लोज झाली आहे. दोन चेंडू आणि 10 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. भरपूर कालांतराने आपण एकही षटकार किंवा चौकार पाहिला नाहीये पण तो या क्षणाला आला ना तर मॅचला कलाटणी देणारा तो असू शकतो. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावेचं समीकरण असणार आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. मॅच आली आहे क्लोज. कुठला संघ जिंकतोय आणि कुठल्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारायला लागतोय. 2 चेंडू 10 धावा.
मॅच ऑन. यावेळी देखील पुण्यातला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. 2 खेळाडू येतात. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्याचा देखील प्रयत्न इथे होतोय आणि 2 धावा होत आहेत का पूर्ण? येस, 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. आता समीकरण 1 चेंडूने जिंकण्यासाठी 8 धावांचा असणार आहे. सामना जवळपास आपल्या खिशात घातलाय. म्हटलं होतं ना, टीमच्या कॅप्टननी लीड कसं करावं ते आपल्या खेळाने करून दाखवायची गरज असते आणि दिलीप यांनी देखील तसं करून दाखवलं. नाणेफेकीसाठी देखील आले होते. आत्मविश्वास त्यांच्याकडे देखील होता. 16 धावेचं समीकरण 6 चेंडूंवरती होतं आणि ते संरक्षण अप्रतिम आतापर्यंत केलंय. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 8 धावा.